नमस्कार कृषी मित्र आणि कृषी मैत्रिणींनो, आपल्या सर्वांचे यूट्यूब ॲग्रोमाइन चॅनेलवर स्वागत आहे. तर आपण आजपर्यंत दिलेल्या ॲग्रो 232, ॲग्रो 233 आणि GPB 231 मधील मोस्ट प्रोबेबल क्वेश्चनमध्ये आपण दिलेल्या मोस्ट प्रोबेबलपैकी मोस्ट ऑफ दी 90% हे क्वेश्चन आले होते. तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे हॉर्ट 232 या कोर्सचे मोस्ट प्रोबेबल क्वेश्चन्स. हे जे मोस्ट प्रोबेबल क्वेश्चन असणार आहेत, हे मोस्ट प्रोबेबल क्वेश्चन्स PYQ पेपर्स, सिलेबस, कॉपी आणि त्याचं वेटेज या सर्व गोष्टीचं ॲनालिसिस करून हे मोस्ट प्रोबेबल क्वेश्चन काढलेले असणार आहेत. जर तुम्ही आपल्या यूट्यूब ॲग्रोमाइन चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या या चॅनेलला सर्वात आधी सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला नवीन असे अपडेट्स आणि व्हिडिओ लवकरात लवकर भेटून जातील. चला तर आपल्या या व्हिडिओला सुरुवात करूया. तर फर्स्ट जो क्वेश्चन आहे, फर्स्ट क्वेश्चन हा फ्रूट अँड प्लांटेशन क्रॉपचा जो स्कोपन आणि इम्पॉर्टन्स असणार आहे त्यावर आपला पहिला क्वेश्चन असणार आहे. आता क्वेश्चन नंबर सेकंड, आपल्याला क्वेश्चन नंबर सेकंड हे बनाना या क्रॉपचं कल्टिवेशन विचारू शकतात. आता याच्या कल्टिवेशनमध्ये आपल्याला फर्स्ट तर सॉइल अँड क्लायमेट, सेकंड प्रोपॅगेशन, थर्ड याची इम्प्रूव्ड व्हरायटीज आणि फोर्थ हे हार्वेस्टिंग अँड इल्ड विचारू शकतात. आता तुम्ही सॉइल अँड क्लायमेटमध्ये सॉइल लिहिताना तुम्ही सँडी लोम किंवा क्ले लोम जे सुटेबल सॉइल आहे हे लिहू शकता. क्लायमेटमध्ये तुम्ही त्याचं टेम्परेचर, ते फ्रॉस्टला सेन्सिटिव्ह आहे का नाही, आपलं त्याचं नंतर क्रॉप आपलं म्हणजे त्याचं बेटर जी ग्रोविंग कॅपॅसिटी आहे किंवा आपल्या क्रॉपची आहे ती तुम्ही त्याच्यात ते टेम्परेचर तुम्ही लिहू शकता. नंतर त्याच्यात तुम्ही सॉईलमध्ये अजून pH एक कॉमन लिहू शकता. या सर्व गोष्टी ज्या आहेत ते कॉमन आहेत ते आपण लिहू शकता. तुम्ही प्रोपॅगेशनमध्ये त्याचं प्रोपॅगेशन लिहू शकता. इम्प्रूव्ड व्हरायटी, आता इम्प्रूव्ड व्हरायटी तुमच्या फ्रेंड्स वगैरे किंवा तुमच्या इतर जे मैत्रिणी आहेत यांच्या नेमनी पण व्हरायटी असतात, त्याच्यावरून तुम्ही लक्षात ठेवू शकता. नंतर त्याचा हार्वेस्टिंग आणि इल्ड या तर कॉमन गोष्टी आहेत. आता या कॉमन गोष्टी तुम्ही ॲज इट इज याचं सिमिलर या सर्व गोष्टी तुम्ही लिहू शकता. हार्वेस्टिंग अँड इल्ड त्याच्या रिलेटेड तुम्ही लिहू शकता. आता क्वेश्चन नंबर थर्ड जो आहे तो आपला ग्रेपचा कल्टिवेशनचा आहे. यामध्ये पण आपल्याला ॲज इट इज सॉइल अँड क्लायमेट, परत नंतर प्लांटिंग सिस्टीम अँड डेन्सिटी, नंतर त्याचं ट्रेनिंग अँड प्रुनिंग हे आपले ऑपरेशन आहेत याच्या रिलेटेड तुम्ही लिहू शकता. नंतर त्याचं स्पेशल हॉर्टिकल्चरल प्रॅक्टिसेस, यामध्ये कोणत्या हॉर्टिकल्चरल प्रॅक्टिसेस घेतल्या जातात या पण तुम्ही या ग्रेपच्या कल्टिवेशनमध्ये लिहू शकता. याच्या रिलेटेड तुम्हाला लिहायचं आहे. नंतर क्वेश्चन नंबर 4 जो आहे आपला चौथा क्वेश्चन हा आपला आहे मँगो कल्टिवेशनचा. तर मँगोच्या कल्टिवेशनमध्ये आपल्याला प्रोपेगेशन, ट्रेनिंग अँड प्रुनिंग, स्पेशल हॉर्टिकल्चरल प्रॅक्टिसेस, मॅच्युरिटी इंडायसेस अँड हार्वेस्ट या सर्व गोष्टी आपल्याला याच्यामध्ये लिहायच्या आहेत किंवा या तुम्हाला इम्पॉर्टंट आहेत, या विचारल्या जाऊ शकतात. आता क्वेश्चन नंबर 5 जो आहे, क्वेश्चन नंबर 5 आपला हा गव्हाचा आहे. तर गव्हामध्ये पण आपल्याला त्याचं सॉइल अँड क्लायमेट, त्याच्या व्हरायटीज, न्यूट्रिएंट मॅनेजमेंट, हार्वेस्टिंग आणि इल्ड या गोष्टी आपल्याला विचारल्या जाऊ शकतात. नंतर आपला क्वेश्चन नंबर 6 जो आहे तो क्वेश्चन नंबर 6 आपला सिट्रस या क्रॉपचा आहे. आता सिट्रस क्रॉपमध्ये आपल्याला सॉइल अँड क्लायमेट, नंतर प्लांटिंग डेन्सिटी अँड सिस्टीम ऑफ प्लांटिंग, नंतर वीड मॅनेजमेंट, नंतर इम्पॉर्टंट डिसऑर्डर्स या सर्व गोष्टी आपल्याला विचारू शकतात. आपला हे झाला आता सिट्रस क्रॉपचा. आता आपण बघूया क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 7 जो आहे हा क्वेश्चन आपला ॲपल या क्रॉपचा आहे. आता ॲपल क्रॉपमध्ये आपल्याला व्हरायटी विचारू शकतात, त्याचं यूज ऑफ रूट स्टॉक म्हणजे त्याच्यात रूट स्टॉक कुठले यूज केले जातात ते विचारू शकतात. नंतर त्याचं प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स म्हणजे त्याच्यात आपलं प्लांट ग्रोथ रेग्युलेटर जे असतात वेगवेगळे ते पण तुम्हाला विचारले जाऊ शकतात. नंतर त्याचं मॅच्युरिटी इंडायसेस अँड हार्वेस्ट ते पण आपल्याला विचारू शकतात. आता मॅच्युरिटी इंडायसेसमध्ये तुम्ही या गोष्टी कॉमन लिहू शकता, त्याचा कलर चेंज होतो वगैरे असं तुम्ही हे सगळं लिहायचं आहे. आता क्वेश्चन नंबर 8 जो असणार आहे आपला हा क्वेश्चन नंबर 8 पोमोग्रेनेट या क्रॉपवर असणार आहे. आता पोमोग्रेनेटमध्ये आपल्याला त्याचं स्पेशल हॉर्टिकल्चरल टेक्निक्स, परत नंतर व्हरायटीज, परत नंतर आपल्याला ट्रेनिंग अँड प्रुनिंग, नंतर मॅच्युरिटी इंडायसेस अँड हार्वेस्ट या तुम्हाला हे असं विचारलं जाऊ शकतं. हे झालं आपलं पोमोग्रेनेट क्रॉपचं. नंतर क्वेश्चन नंबर 9 जो असणार आहे तो आपला कोकोनटचा असणार आहे. आता कोकोनटमध्ये त्याचा आपल्याला सॉइल अँड क्लायमेट, न्यूट्रिएंट मॅनेजमेंट, नंतर पेस्ट अँड डिसीज कंट्रोल, नंतर मॅच्युरिटी इंडायसेस हे आपल्याला विचारलं जाऊ शकतं.
आपण बघूया क्वेश्चन नंबर 10. क्वेश्चन नंबर 10 जो असणार आहे हा आपला कॉपीवर असणार आहे. तर कॉपी जी तुम्हाला व्हरायटी विचारू शकतात, क्रॉपिंग सिस्टीम विचारू शकतात, वीड मॅनेजमेंट विचारू शकतात, त्याचं स्पेशल हॉर्टिकल्चरल प्रॅक्टिसेस पण आपल्याला विचारू शकतात, नंतर त्याचं पेस्ट अँड डिसीज मॅनेजमेंट हे पण तुम्हाला गोष्टी विचारू शकतात. आता आपण बघूया क्वेश्चन नंबर 11. क्वेश्चन नंबर 11 हा आपला कॅशिववर असणार आहे. तर कॅशिवचं आपल्याला नर्सरी मॅनेजमेंट म्हणजे त्याचं नर्सरी मॅनेजमेंट कसं करावं हे पण विचारलं जाऊ शकतं. नंतर त्याचं वॉटर अँड वीड मॅनेजमेंट पण विचारलं जाऊ शकतं. नंतर मॅच्युरिटी इंडायसेस, स्पेशल हॉर्टिकल्चरल प्रॅक्टिसेस हे पण तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. तर हे झालं आपला सेक्शन ए. तर या कोर्सचं सर्व मटेरियल आपल्या टेलिग्राम ॲग्रोमाइन चॅनलवर अपलोड केलेलं आहे आणि याची मायक्रो पण आपण लवकरच आपल्या ॲग्रोमाइन टेलिग्राम चॅनलवर अपलोड करणार आहोत. तर आपल्या या चॅनलची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तुम्ही तिथून जॉईन करा. थँक्यू.